नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन, पण तत्पूर्वी बघूयात मुख्य हेडलाईन्स। करिअरच्या वारीचं सोलापुरात नाना पटोले यांनी केलं स्वागत। जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस गाड्या रत्नागिरी स्टेशनवर खोळंबल्या। आणि आता सुरुवात करूया बुलेटिनला। आषाढी एकादशी निमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी करिअर वारीच्या पालखीचं स्वागत केलंय। वारी करिअरची दिशा समृद्धीची या संकल्पनेतून सोलापुरातील काही होतकरू तरुणांनी या पालखीचं आयोजन केलं। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांना ही वारीत सहभागी करता यावं यासाठी ही अभिनव वारी सुरू करण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करिअरच्या पालखीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेत स्वागत केलंय आणि शुभेच्छा दिल्या। या करिअरच्या वारीचं या आषाढी एकादशीला पंढरपुरात समारोप करण्यात येणार आहे। ही वारी करिअरची या उद्देशाने आज गावागावामध्ये जाऊन नवीन पिढीला मार्गदर्शन करतात आहे। त्यांना त्यामध्ये दानाचंही वाचन केलं जातं, विचार केले जात आहे आणि शेती उद्योगामध्ये क्रांती करण्याचा एका भाषणाची करतात। त्यामुळे यांच्या या सामाजिक चळवळीला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ही तशीच माणसं समाजाला दिशा देतात आणि त्यामुळे चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना मलाही दीर्घायुष्य लाभ तंदुरुस्त आपण राहावं आणि आपल्या हातून अशी सेवा घडत राहील सिद्धेश्वर भगवानाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। गेल्या 15 तासांपासून कोकण रेल्वेचे अनेक प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अडकले होते। जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस गाड्या रत्नागिरी स्टेशनवर खोळंबल्या होत्या। या प्रसंगी प्रवाशांचे मोठे हाल झालेत। वर्किंग डे असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची जाण्याची सोय करावी अशी विनंती प्रवाशांतर्फे करण्यात आली आहे। रेल्वे स्टेशनवरती मुबलक पाणी देखील नाही अशी विनंती देखील करण्यात आली आहे। काल 5 वाजल्यापासून मी जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये आहे। जवळजवळ आता 15 तास झालेले आहेत। मी रत्नागिरीला आहे। अजून काही वाहतूक चालू झालेली नाही आणि त्याच्याबद्दल काही अशी माहिती आम्हाला अजून भेटत नाही आहे। कामावर तर आजचा खाडा झालेला आहे, पण लवकरात लवकर प्रवाशांची सोय करण्यात यावी। जवळ आता 13-14 तास होत आलेले आहेत। 6 वाजता इथे ट्रेन आलेली आहे आणि पाऊस पण होतो रात्रभर आणि त्याच्यामुळे लोकांचे खूप खोळंबा झालेले आहे। आता जवळ सकाळी आता 7:30-8 वाजत आले। अजून लोक अपेक्षित आहेत की ट्रेन लवकर सुटेल म्हणून, पण अजून काय तसं कोण काय सांगत नाही, ठोस असं काय सांगत नाही आहे की बाबा आता या 8:30ला या 8:45ला गाडी ट्रेन सुटेल वगैरे असं कोणीही अजून सांगत नाही। फक्त प्रॉब्लेम सांगतात, गाडी कधी अनिश्चित टाईम सांगतात, टायमिंग असं काही सांगतच नाही। सगळा प्रॉब्लेम गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम मोरगाव अर्जुनी तालुक्यातील केशोरी आणि चिचोली या दोन्ही गावाला लागून असलेल्या नाल्यावर मागील 2 महिन्यांपासून पुलाचं बांधकाम सुरू आहे। यासाठी काम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूला पर्याय रस्ता असून आता पावसाळा सुरू झाला असून हा रस्ता पाण्याखाली गेल्यानं या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्यानं शेतमजुरांना, गावातील लोकांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करत जीवघेणी कसरत करावी लागत आहे। सध्या गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र धान पिकाची लागवड सुरू आहे। यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात शेतमजूर मजुरीच्या कामासाठी, विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जात असतात। अशातच केशोरी व चिचोली या दोन्ही गावांना जोडणारा पूल अपूर्ण असल्यानं याचा फटका शेतमजुरांना, सामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना बसत आहे। पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करताना कुठलाही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदारी कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। जाण्यासाठी चिचोली लोक आपल्या ट्रॅक्टर वगैरे जाऊन राहिलेले आहेत, त्याच्यामुळे खूप अडचण आहे आणि हा काम सर्व पाणी चालू आहे, गड्डे पडले आहेत। मी शेतावर गेलो होतो आणि ह्या नदीच्या होडीच्या पुलावर तो काम अपुरा आहे, त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप जाण्याकरता भीती आहे आणि खूप पाणी वाढलेलं आहे। तरी पण ह्या रस्त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करून आम्हाला साधन करून द्यावी ही माझी विनंती आहे।
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉईज टाऊन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगलाय. विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉईज टाऊन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखील इथे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं-मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बालवारकरी बॉईज टाऊन मध्ये अवतरले. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्ती रसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. बॉईज टाऊनची दिंडी जी आहे ती दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याही वर्षी आम्ही जवळजवळ 2000 विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतलेला आहे. नेहमीच्या वारीप्रमाणे विद्यार्थी पालखी, पावली, त्यानंतर रिंगण सोहळा सादर करतील आणि वारीच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच मला असे वाटते की या वारीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांचा पोशाख घालून, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ज्यावेळेस विठ्ठलाचे नामस्मरण करत पावली चालतात त्यावेळेस ते वातावरण अगदी नयनरम्य असते आणि म्हणूनच सर्वत्र पॉझिटिव्ह एनर्जी, ज्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो, ती पसरते. आणि यावर्षी तर अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून 10वीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि मला असे वाटते की सामाजिक एकता या दिंडीद्वारे सामाजिक एकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. महान्यूज 7 करिता गोवर्धन बिहाडे, मुंबई. वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे एकूण 100 दिव्यांग बांधव आहेत. दरवर्षी दिव्यांग बांधवांना अलीपूर ग्रामपंचायतच्या मार्फत दिव्यांगांना निधी वाटप करण्यात येतो. यावर्षी दिव्यांग बांधवांना निधी वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशासक तुषार जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना प्रशांत बगवे, परमेश्वर जयपूरकर यांना निधी वाटप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवटे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला गावातील माजी उपसरपंच विजय कवळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसळे, राहुल घुसे, हारून अली, बच्चू वाटखेडे, गजानन बगवे व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील नागरिक बांधवांची उपस्थिती होती. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा.